नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत सरपंच हत्ये प्रकरणासंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत त्याबाबतच्या बातम्यांनी. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही. अंजली दमानी यांचा आरोप. डॉक्टरांवर कारवाई करा अशीही मागणी. 11 रुग्णांना तिथून त्यांची बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही तर हे अगदीच चुकीचं आहे. संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालावर अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांना धनंजय मुंडे आणि कराडमुळे बीडला बदली मिळाली, त्यामुळे देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का, दमानियांचा सवाल. तर अशोक थोरात हे आताचे जे सिव्हिल सर्जन आहेत, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टपासनं योग्य दिलाय की नाही असा प्रश्न पडतोय मनात. आणि वाल्मिक कराडला सरेंडर झाल्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट. मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सरकारनं ताबडतोब राजीनामा घ्यावा अशीही मागणी. आपण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला, आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे. सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण दिलं. बीड प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांना काही तथ्य वाटलं तर राजीनामा घेतील, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडण्यासाठी षडयंत्र. जरांगेंचे गंभीर आरोप. आरोपींची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहात मुक्काम. कराडचा बराक नंबर 9, पण 7 आरोपींना वेगळी बराक. कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत. फरार कृष्णा आंधळे आता पोलिसांना सापडणार नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. तर मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही क्षीरसागर यांचा दावा. आष्टी पाटोद्याचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आजबेंची धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा.